हाय हॅलो नमस्कार. आज आपण पिकलेल्या केळीपासून अतिशय स्वादिष्ट आणि तेवढाच हेल्दी असा केळीचा केक बनवणार आहोत. यासाठी आपण मोल्डचा वापर न करता वाटीत हा केक बनवलेला आहे. तुम्ही बघू शकताय अतिशय जाळीदार आणि कलरही अतिशय सुंदर आलेला आहे. सॉफ्ट आणि स्पंजी असा अतिशय सुरेख लागणारा हा वाटी केक आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे. चला तर मग ही रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हा केक आपण कढईत बनवणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात आधी तर कढई प्रीहीट करायसाठी ठेवायची आहे. त्यासाठी मी इथे स्टँड ठेवून त्यावर अशा प्रकारे प्लेट ठेवून देणार आहे आणि यावर झाकण ठेवून हे असंच प्रीहीट करायला ठेवायचं आहे. आता यानंतर इथे पिकलेली केळी घ्यायची आहे. यापेक्षा अजून जास्त पिकलेली केळी असतील तुमच्याकडे ते घेतलं तरीही चालेल. आता इथे केळीची साल काढून घ्यायची आहे आणि यानंतर केळीचे मी इथे अशा प्रकारे थोडेसे तुकडे करून घेणार आहे. आता हे केळ आपण मॅश करणार आहोत. त्यासाठी मी इथे तुकडे केलेले आहे. जर तुम्हाला इथे चमच्याने मॅश करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल. आता अशा प्रकारे इथे मी चमच्याने मॅश करून घेतलेलं आहे पूर्ण केळी. नंतर आता इथे तूप मी थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. नंतर त्यात इथे मी गूळ वापरणार आहे. तुमच्याकडे गूळ नसेल तर साखर वापरली तरीही चालेल. नंतर आंबट नसलेली दही घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. आता यानंतर इथे रूम टेम्परेचरला असलेलं दूध घ्यायचं आहे. आता दूध टाकून हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे सर्व वस्तू मिक्स केल्यानंतर आपण जे केळ मॅश करून ठेवलेलं होतं त्यात हे टाकायचं आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर मी एक जाळी ठेवून घेणार आहे आणि त्यात गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्यानंतर यात बेकिंग सोडा टाकायचा आहे, बेकिंग पावडर टाकायची आहे. नंतर इथे मी दालचिनीची पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे ती नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरचा जो कोंडा असेल तो काढून घ्यायचा आहे. आता यानंतर व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि मुलांना आणि आपल्यालाही आवडतात म्हणून चॉको चिप्स टाकून हे अगदी हलक्या हाताने एक साईडनेच अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण साधारण अशा प्रकारे आपल्याला हवं आहे. आता इथे मी वाटी घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं तुपाचा हात लावून त्याला खाली मी बटर पेपर टाकून घेतलेला आहे. आता आपलं जे मिश्रण आहे ते मिश्रण यात ओतून घ्यायचं आहे. अगदी सुरेख अशी ही आपली रेसिपी आहे. मुलांच्या टिफिनला असो किंवा टी टाईमसाठी अतिशय मस्त अशी ही रेसिपी आहे. आता इथे साधारण थोडंसं आपण भरलेलं आहे आणि अर्ध रिकामं ठेवलेलं आहे, कारण केक फुगल्यानंतर त्याला व्यवस्थित जागा असावी म्हणून आणि वरून अजून छान दिसावं म्हणून मी इथे बदामचे काप आणि आपले चॉको चिप्सचे जे चिप्स होते ते टाकून आता आपल्या प्रीहीट केलेल्या कढईमध्ये हे ठेवून घ्यायचं आहे. आता इथे आपण हा केक साधारण 40 ते 45 मिनटं शिजू देणार आहोत आणि आता इथे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वरून मी परत यावर एक जड वस्तू ठेवून देणार आहे. आता साधारण मी 50 मिनटं हा केक शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय कलर अतिशय सुरेख आलेला आहे आणि मस्तपैकी हा केक आपला शिजला देखील आहे. आता हा केक आपण सर्व करणार आहोत. आता हा वाटीतनं काढून घ्यायचा आहे. जर वाटीतनं सहज निघत नसेल तर साईडने थोडं सुरीने कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे केक काढून घ्यायचा आहे. आता बटर पेपर काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय कलर अतिशय सुरेख आलेला आहे आणि अतिशय सॉफ्ट असा हा आपला केक तयार झालेला आहे. हेल्दी आणि चवीलाही तेवढाच टेस्टी. वरून हवं असेल तर अशा प्रकारे चॉकलेट सिरप टाकून तुम्ही हा सर्व करू शकताय. तर नक्कीच मुलांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.